जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। अकलूज येथील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातून लोकसभेची निवडणूक लढवली। दरम्यान मोहिते पाटील यांच्यावरती भाजप सोडण्याची का वेळ आली यावरती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के पाटील यांनी आज माळशिरस येथे माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे। 80% समाजकारण 20% राजकारण हे भाषणात म्हणायचं असतं काही जणांचं। खरं तर ते 80% स्वार्थ कसा साधेल आणि 20% समाजकारण असंच काही जणांचं चित्र असतं। भारतीय जनता पार्टीमध्ये 2019ला येताना त्यांनी सांगितलं होतं की आमच्या भागाचा दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून जो कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावायचा शब्द भारतीय जनता पार्टीत दिला आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय। पण खरोखर खासदार रणजित नाईक निंबाळकर, देवेंद्रजी फडणवीस आणि मोदीजी यांच्यामुळं हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागायला लागला। कृष्णा मीरा देवघरच्या कॅनॉलच्या कामासाठी 3,900 कोटीची तरतूद झाली। प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये त्याचा समावेश केला खासदारांच्या प्रयत्नांमुळे आणि 967 कोटीच्या निविदा निघाल्या। प्रत्यक्ष काम सुरू झालं। या तालुक्यातले काही लोकांनी जाऊन पाहिलं की काम सुरू आहे। मग अशा वेळी जर तो प्रश्न मार्गी लागत असताना आज 2024ला मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टी सोडायचं कारण काय? त्यांना भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर त्यांना विधान परिषदेचं आमदार केलं। त्यांचं बंद पडलेल्या कारखान्याला 133 कोटी रुपयांचं कर्ज दिलं, कारखाना सुरू केला। म्हणजे त्यांचं राजकारण जिवंत केलं भारतीय जनता पार्टीनं। आणि असं असताना कुठलंही कारण नाही, त्यांना वैयक्तिक काही मदत केली भारतीय जनता पार्टीनं। मग असं असताना तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडायचं कारण काय? काहीच कारण नाही। तुम्हाला याच्या आधी तुम्ही ज्या पक्षात होता त्या वेळी त्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक नव्हता। भारतीय जनता पार्टीतही तुम्ही असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी प्रामाणिक नव्हता आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी धरलेली आहे।